त्या दरम्यान आपण पाहतोय ज्ञानेश्वरजी ढवळे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर करूया स्वागत। 4 षटकांची लढत असेल, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि दोन्ही संघांना एक रिव्ह्यू असेल। बीमरसाठी तारेला चेंडू लागला तर झेल पकडला तर फलंदाज बाद असेल, याच्याकडे सुद्धा लक्ष द्या, कारण पहिल्या दिवसापासून जी नियमावली आहे तीच आजच्या दिवसामध्ये सुद्धा असेल, याच्याकडे सर्व संघ नायक लक्ष द्या। आजच्या दिवसाला मेगा फायनलच्या दिवसाला आपण खरं तर करूया सुरुवात। सुपर 8चे हे सामने आपण पाहतोय। टॉस आपण पाहिला होता, निर्मल इंटरप्राइजेस विचुंबे संघानं जिंकला होता आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय। एक धाडसी निर्णय घेऊन खरं तर मैदानामध्ये निर्मल इंटरप्राइजेस विचुंबे संघ उतरलाय आणि आता तो निर्णय कितपत योग्य ठरेल याच्याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलंय। 4 षटकामध्ये प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय क्षेत्ररक्षण करताना i11 कोण संघाला आपण पाहू शकाल। आणि खरं तर i11 कोण संघ म्हटला की आमचे मित्र नरेश म्हात्रे, आमचे समालोचक मित्र, त्यांना सुद्धा आपण पाहू, त्यांचं सुद्धा आपण हार्दिक स्वागत करूया। आलेल्या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून करूया हार्दिक स्वागत। सुस्वागतम स्वागतम स्वागतम। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। 14 विद्या 64 कालांचा अधिपती गणरायांना वंदन करूया, ज्यानं हिंदवी स्वराज्य निर्माण केले। चालतो मराठी, बोलतो मराठी, माय मला मराठी, आणि त्या हिंदवी स्वराज्याचे जनक अर्थात राजे शिव छत्रपतींना त्रिवार मानाचा मुजरा करूया। आणि योगेश दादा, योगेश पाटील, त्यानंतर पांडुरंगजी भगत, बाळरामजी पाटील या तिघांनाही या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली। बाळरामजी ढवळे यांना सुद्धा आपण खरं तर पाहतोय, त्यांच्या पवित्र आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना आपण करूया। पंचांचा ग्रीन सिग्नल, सामन्याला होईल सुरुवात। पहिला गोलंदाज आकाश म्हात्रेच्या हाती चेंडू सोपवलं गेलंय। पहिलं पॉवर प्लेचं षटक। पहिला चेंडू आडव्या बॅटनं ऑन साइडला ड्राईव्ह, जरूर ऑफ साइडला ड्राईव्ह केलाय फलंदाजानं, जिथे एका धाब्यानं खरं तर संघाचा अकाउंट, वैयक्तिक अकाउंट ओपन झाले। डावाचा श्री गणेशा होत असताना आपण पाहिले। आज खरं तर आमचे मित्र सुदर्शन पाटील तारा, आमचे स्कोरर मित्र आज जोडले गेलेत, त्यांचं सुद्धा आपण करूया हार्दिक स्वागत। यश पाटील आणि आशिकेश भोईर हे दोन सलामीवीर सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय। डावाची सुरुवात संत गतीनं झाली आहे, एका धाब्यानं डावाची सुरुवात झाली आहे। किती धावांचा टप्पा गाठेल याच्याकडे सुद्धा लक्ष लागले, कारण समोर ताकदवर संघ आहे i11 कोण संघ। पुढचा चेंडू आडव्या बॅटनं केलेला हा फटका फाईन लेग कडे। क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये लागलेली रेस आपण पाहिली आहे आणि क्षेत्ररक्षकाला त्या ठिकाणी यश मिळालंय। बॅटच्या स्वरूपामध्ये धाव आल्या, एकूण धावा या चेंडूवर मिळतील 2 आणि या 2 धाव्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे निर्मल इंटरप्राइजेस विचुंबे संघ 3 या धावसंख्येवर। पहिले षटक आकाश म्हात्रेचं जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या 2 चेंडूवर। खरं तर थांबून ठेवले, रोखून ठेवले फलंदाजांना। पुढचा चेंडू पुन्हा एकदा फाईन लेग कडे गॅप शोधायची होती, गॅप मिळाली नाही आहे। शॉर्ट फाईन लेग मध्ये हा चेंडू अडवला जातोय। बॅटची कडा जरूर घेतली होती आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा एक सिंगल। पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपली पॉवर, आपली दादागिरी, आपली हुकूमत कशी गाजवायची हे सध्या मैदानामध्ये दाखवतोय
आकाश म्हात्रे हा गोलंदाज. कारण मांढेरी पॉवर प्लेचं षटक म्हटल्यानंतर 2 शतरक्षक तटीय सर्कलच्या बाहेर असतील. याचा पुरेपूर फायदा या 2 फलंदाजांना उचलावा लागेल. कारण 4 षटकामध्ये किमान 40 ते 50 धावा धावपालकावर लावणं गरजेचं आहे. पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद होईल LBW च्या स्वरूपामध्ये. पहिला धक्का लागेल निर्मल इंटरप्राइजेस विचुंबे टीमला. थँक्यू व्हेरी मच. आणि आता एक फलंदाज बाद झालाय. खरं तर आकाश म्हात्रेला मिळाले सफलता. पहिला झटका दिलाय निर्मल इंटरप्राइजेस विचुंबे संघाला. पहिला धक्का लागलाय फलंदाजी करत असताना. मी तर म्हणेन फलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतला होता विचुंबे संघाने कुठेतरी योग्य ठरेल का? कारण क्रिकेट म्हटल्यानंतर नेहमी कधीही रंग बदलणारा हा खेळ. शामेलियन सरडा जसा परिस्थितीनुसार रंग बदलतो तसा रंग बदलणारा हा खेळ. पहिलं षटक मार्गस्थ आपण पाहतोय आकाश म्हात्रेचं. चांगली गोलंदाजी, त्याच्यावर टाकलेला विश्वास आणि त्या विश्वासावर पात्र ठरलेला हा गोलंदाज. संघनायकानं माझ्यावर विश्वास का टाकला याचं उत्तर देत असताना मैदानाच्या आतमध्ये चांगला फटका हवेमध्ये. चेंडू आहे, क्षेत्ररक्षक पोहोचेल का? चुकी केली आहे क्षेत्ररक्षकानं. क्रिकेटमध्ये अशा चुका खरं तर तुमच्या पराभवाचं कारण ठरू शकतात. छोट्या छोट्या चुका त्या मोमेंट असतात, ते तुम्हाला जपायचं असं आणि त्या मोमेंटमध्ये तुम्हाला तो चांगला खेळ करणं तितकं गरजेचं असं. आणि हा झेल जर पकडला असा तर एखादा फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला असा. I11 माफी असावी. I11 कोण संघानं टॉस जिंकलाय? क्षेत्ररक्षणाला पसंती दिली आहे. आणि हा चेंडू फुलर लेनचा सरळ बॅटनं खेळायचा होता. डॉट चेंडू आलाय. षटक पहिलं आपण पाहिलं आकाश म्हात्रेचं जबरदस्त षटक. आणि या षटकाचा आपण विचार केला तर एक फलंदाजाला तंबूचा आश्रय दाखवला यश पाटील, जो सलामीला गेला होता. सलामीवीराचं काम पाहण्यासाठी त्याला माघारी परतवण्याचं काम केलं होतं. पहिले षटक समाप्त. एकूण धावसंख्या झाली जाऊन पोहोचली निर्मल इंटरप्राइजेस विचुंबे संघ. एक गडी बाद असताना 6 या धावसंख्येवर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक फलंदाज गमावलाय. थोडा आत्मविश्वासानं आता खेळ करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये आहे. खरं तर संघर्ष दाखवावा लागेल विचुंबे संघाला. I11 कोण संघ म्हटला की तितकं ताकदवर संघ आहे. दोन्ही संघांचा आपण विचार केला तर चांगली आहे फलंदाजी गोलंदाजी या दोन्ही संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कारण दोन्ही संघ सुपर 8 मध्ये दाखल होणारे संघ आपण पाहिले होते. खूप चांगला खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून आपण पाहिलाय. आणि आता सुद्धा सुपर 8च्या लढतमध्ये या दोन्ही संघाकडून चांगला खेळ सध्या आपण पाहू शकाल. पहिले षटक समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 6. एक फलंदाज बाद झाला निर्मल इंटरप्राइजेस विचुंबे संघाचा. आणि या नवीन गोलंदाज वापरला जाईल अक्षय म्हात्रे गोलंदाजीच्या मार्कवर. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं. हो, चांगला फटका खोदून काढण्याचा प्रयत्न. डीप कव्हर आणि पॉइंटकडे क्षेत्ररक्षक जरूर तैनात. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहज पूर्ण. 2 धावेनं संघ पुढे सरकेल. विचुंबे संघ जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवर. 8 धावा धावपलकर आपण पाहतोय. खरं तर चांगली संत गतीनं खरं तर प्रवास चाललाय विचुंबे संघाचा. आता मैदानाच्या आतमध्ये जर सामन्यामध्ये एक मोठं टार्गेट ठेवायचं असेल तर इथून संघर्ष करावा लागेल. गोलंदाजावर आक्रमण करावं लागेल. हल्ला बोल करावा लागेल. आडव्या बॅटनं खेळलेला हा फटका आपण पाहतोय. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. वाईडिश लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. तितकीच चांगली क्षेत्ररक्षणाची ही भूमिका पाहायला मिळाली.
एक धाव मिळेल. एका धाब्याने संघ पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल एकूण 9 या धावसंख्येवर. 9 धावा धावपालकावर. सावध सुरुवात, सावध पवित्र घेतलाय. संयमी खेळ सध्या विचुंबी संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा. इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त धाव खरं तर देऊन जाईल. अतिरिक्त धाव विचुंबी संघाच्या खात्यामध्ये जमा होईल. एका धावेने संघ पुढे सरकेल 10 या धावसंख्येवर. खरं तर आता संघर्ष करावा लागेल. मोठी धावसंख्या उभी करणं गरजेचं असेल. हा चेंडू बॅटच्या रडार मध्ये आलाय. लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू भिरकावून दिलाय आणि आता संघर्ष करत होता. एक एक सिंगल धावेनं प्रवास चालला होता. आता मोठा फटका आपण पाहिलाय शैलेश भोईर याच्या बॅट मधून षटकार. आकाश अक्षय म्हात्रेवर चढलेलं आक्रमण. शैलेश भोईरला आपण पाहतोय. ताकदवर फटका. ताकदीचा प्रचंड वापर. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात. फक्त धाव मिळेल सिंगल. मागच्या चेंडूवर षटकार मिळाला. त्यानंतर आपण पाहिलं ही सिंगल धाव आली. म्हणजे कमबॅक करण्याची क्षमता या गोलंदाजामुळे आपल्याला पाहायला मिळते आणि ती ताकद या गोलंदाजीची सध्या आपण मैदानामध्ये पाहतो. आक्रमण हाच पवित्रा घेतला या फलंदाजानं, कारण त्याला सुद्धा शांत बसवण्याची ताकद अक्षय म्हात्रेमध्ये आहे. ती आपण मागच्या चेंडूवर पाहिली आहे. पुढचा चेंडू अक्षयचा. फुलरलीनचा चेंडू सरळ बॅटनं केलेला. ऑन साइडला लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. 2 क्षेत्ररक्षकाला बीट करून हा चेंडू खरं तर चालला होता. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळालं. धावा रोखण्यात काम केलं गेलं आणि या चेंडूवर मिळतील 2 धावा. या 2 धाव्याच्या मदतीने निर्मल इंटरप्राइजेस विचुंबे संघ जाऊन पोहोचलाय 19 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 2 मार्गस्थ. सध्या खरं तर 10च्या सरासरीने संघ पुढे चाललाय. 4 षटकांचा सामना असेल. 4 षटकामध्ये किमान 40-50 धावा धावपालकावर लावाव्या लागतील. आणि हा फटका आपण पाहिला हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. सोप्पासा झेल टिपला गेलाय आणि फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 2 लागेल फलंदाजी करणाऱ्या विचुंबे टीमला. गाजे रक्तात वाती राजे आडिया कालजात रात्री राजे. छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा. खरं तर बघा निलेशजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून कुठल्याही खेळाडूंना 30 धावा जर ठोकल्या तर त्याला ब्रँडेड शूज निलेशजी भोईर विचुंबे यांच्या माध्यमातून. आणि सुवर्ण संधी असेल विचुंबे संघाच्या या खेळाडूंना. कोणत्याही खेळाडूंना 30 धावा ठोकल्या तरी त्याला ब्रँडेड शूज असतील. आणि षटक क्रमांक 2 झाले समाप्त. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले 19. फलंदाज बाद झाले 2. नवीन फलंदाज अविनाश पाटील मिस्टर VPL. गोलंदाजीच्या मार्कवर अनिकेत म्हात्रेला आपण पाहू शकाल. खरं तर अविनाश पाटील मैदानामध्ये आलाय 4थ्या क्रमांकावर. जिथे षटक होईल 3रं अनिकेत म्हात्रेचं. 3ऱ्या षटकाची खरं तर त्याच्यावर जबाबदारी टाकली आहे. आणि आता अविनाश पाटीलला आपण पाहतोय एक आक्रमक खेळाडू आणि त्याला आता मोठे फटके खेळावे लागतील. आकू टप्प्याचा चेंडू पूल केलाय. वायडिश लॉंगॉन आणि मिड विकेटच्या गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक येईल उचलील फेकेल तोपर्यंत धावा मिळतील या चेंडूवर 2. या 2 धाव्याच्या मदतीने संघ पुढे सरकेल 21 या धावसंख्येवर. 21 ऑन बोर्ड आपण पाहतोय धावपालकावर. सावध संत पवित्रा. खरं तर संयमी खेळी सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते विचुंबी संघाच्या फलंदाजीतून. आता मोठे फटके खेळावे लागतील. मोठी धावसंख्या खरं तर उभी करावी लागेल. कारण I11 कोण संघाचा आपण विचार केला तर ताकदवर फलंदाजीचा भरणा असलेला हा संघ आपण पाहतोय I11 कोण संघ.
आणि किमान या षटकामध्ये आक्रमण करावं लागेल. आडव्या बॅटने केलेला हा फटका क्षेत्ररक्षकानं केली आहे, चुकी आहे. आणि दोन क्षेत्ररक्षकाला बीट करून जाईल हा चेंडू. सीमा पार, मिळतील 4 चौकार. प्रतिम गीत आपण पाहिलं, हा चौकार आपण पाहिला. फलंदाज जिथे शैलेश भोईर मैदानामध्ये आक्रमण करतोय, त्याला आता रोखणं खूप गरजेचं झालंय. हा टप्प्याचा चेंडू होता, ऑन साईडला ड्राईव्ह करायचा होता, तो मै आपण पाहिली आहे. आणि त्या ठिकाणी पंचानं तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. फलंदाज रेनॉल्ड बाद आहे की नाही आहे यासाठी खरं तर ही मागणी केली आहे. पाहूया आपण 24 लाईव्हच्या माध्यमातून आपण टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये जाऊया आणि चेक केलं जाईल जिथे फलंदाज बाद आहे की नाही आहे, आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचला आहे की नाही आहे हे पाहण्यासाठी टेक्निशियन रूपमध्ये खरं तर आता 24 लाईव्हच्या माध्यमातून पाहिलं जाईल. खरं तर निर्मल इंटरबाजे विचुंबे संघ 2 हात करतोय. बॅटिंग ज्यांच्या वाट्याला प्रथमतः आली निलेशजी भोईर साहेब विचुंबे यांच्या माध्यमातून कुठल्याही फलंदाजांना 30 धावा जरी ठोकल्या तरी त्याला ब्रँडेड शूज. संजयजी देसले सर वादोली आणि द्वारकानाथ चोरगे सर बेलवली हे 2 ऑफिशियल पंच सध्या आपण मैदानामध्ये पाहतोय. सध्या स्थितीला सामना आपण जर पाहिला तर निर्मल इंटरबाजेस विचुंबे, भैरवनाथ विचुंबे आणि i11 कोण या 2 संघामध्ये. फलंदाज बाद आहे. पंचांशी आपण पंचांना विचारा. फलंदाज बाद आहे. द्वारका सर आपण या, 1 मिनिट थांबा. द्वारका सर आपण या. त्यानंतर साई 40 प्लस आणि गौरी स्पोर्ट उळवे असा सामना असेल. दुसरा सामना जर संघ आले असतील तर आपण संपर्क करा.
साई 40+ आणि गौरी 40+ उलवे असा सामना आपण पाहू शकाल. मॅच नंबर 2 असेल. त्यानंतर तिसरा सामना शौर्य 11 मंगलमूर्ती कालुंद्रे, मोरिया 11 पलसपे, जयनमान कोपर पेन आणि गावदेवी उसरली. शनिवार वाडा ग्रुप आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि योगेश स्मृती चषक 2025 I11 कोण आणि निर्मल इंटरप्राइजेस विचुंबे या दोन संघामध्ये सामना. येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक करूया स्वागत. विनायक म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन आणि त्यांच्या समेत जगदीशजी पाटील यांना सुद्धा आपण पाहतोय. या दोघांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून करूया स्वागत. आणि जाऊया मैदानामध्ये जिथे सामना रंगलाय I11 कोण आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा निर्मल इंटरप्राइजेस विचुंबे या दोन संघामध्ये एकूण धावसंख्या झाली आहे धावफलकावर 25. चांगला फटका बॅटच्या मधोमध आलाय. स्लॉट मध्ये चेंडू आलाय. चेंडूला भिरकावून दिलाय बाजूच्या प्लॉट मध्ये मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा पार मिळतील 6 षटकार.
थँक्यू व्हेरी मच. 31 धावा. हो, वेट अँड वॉच केला होता. पंचांचा इशारा आउटसाइड ऑफ स्टंप करण्याचा प्रयत्न जरूर होता या गोलंदाजाचा आणि त्या ठिकाणी आपण पाहिला पंचांचा इशारा वाईटचा आला. एकदा मिळेल, एका धाब्याने संघ पुढे जाईल 32 या धावसंख्येवर. धावसंख्या खरं तर चांगली ठोकावी लागेल मैदानामध्ये. फलंदाजी करत असताना विचुंबे संघाला आडव्या बाटनं केलेला हा फटका टायमिंग झालं नाही. या मिड ऑन क्लिअर करत होता. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि 2 धावा त्या ठिकाणी सहज पूर्ण करत असताना विचुंबे संघाचे 2 फलंदाज आपण पाहतोय. एका बाजूला शैलेश भोईर आणि त्याला साथ देतोय अविनाश पाटील हा फलंदाज. एकूण 34 धावा. संत गतीनं प्रवास मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके खरं तर खेळावे लागतील. या 2 फलंदाजांचा आपण विचार जर केला तर एक आक्रमक खेळाडू, नेहमी मोठे फटके खेळण्यासाठी जाणले जाणारे खेळाडू आपण पाहतो. हा चेंडू हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या पट्ट्या चेंडू आला नाही. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या गॅप मध्ये हा चेंडू आपण पाहिला. धावा मिळतील या चेंडूवर पुन्हा एकदा 2 आणि या 2 धावेच्या मदतीने षटक होईल समाप्त. तिसऱ्या षटकाचा खेळ खरं तर इथे समाप्त झालाय. अनिकेत म्हात्रेला आपण पाहिलं गोलंदाजी करत असताना आणि या षटकाचा आपण विचार केला तर या षटकामध्ये एकूण धावा त्यानं खर्च केल्या 17 धावा खर्च केल्या. टोटल धावसंख्येचा आपण विचार जर केला तर 36 धावा. 2 फलंदाज बाद असताना निर्मल एंटरप्राइजेस विचुंबे टीम. थँक्यू व्हेरी मच. षटक क्रमांक आपण पाहू शकाल. शेवटचा आणि अंतिम तुम्हाला पाहायला मिळेल. निर्मल एंटरप्राइजेस भैरवनाथ विचुंबे आणि आई11 कोण संघ. पहिला सुपर 8चा सामना आपण एन्जॉय करतोय. 24 लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण ही स्पर्धा खरं तर लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. संदेश पाटील या लाईव्हचे फाउंडर आहेत. त्यांच्या सर्व टीमचं आपण करूया स्वागत. आणि आज आमचे स्कोरर सुदर्शन पाटील तारा यांना सुद्धा आपण पाहू शकाल. मसोबा मैदान शिवकर, खूप चांगलं मैदान जिथे आपण पाहिलंय. षटक शेवटचा आणि अंतिम षटक आपण पाहू शकाल. गोलंदाजीच्या मार्कवर शुभम म्हात्रेला आपण पाहू शकाल. अंतिम षटक घेऊन आला डेथ होतं षटक आणि या डेथ वरच्या षटकामध्ये नेहमी धावा आपण बनताना पाहतोय आणि त्या धावा आता किती बनतील, टार्गेट किती असेल विचुंबे संघाचं. खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर होता. ऑन साईडला ड्राईव्ह हा चेंडू आपण पाहिला, फक्त सिंगल मिळेल. डेथ ओव्हरच्या षटकामध्ये शुभम सांगतोय की माझ्या हाती चेंडू का सोपवला गेलाय याचं उत्तर देत असताना मैदानाच्या आतमध्ये साई 40+ संघाचा संघनायक आणि गौरी स्पोर्ट उल्वे संघाचा संघनायक आपण टॉस साठी विनंती असेल. साई 40+ आणि गौरी स्पोर्ट उल्वे संघ. हो, स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज सुद्धा तेवढा चालाक असं जाणलं गोलंदाजांना की हा फलंदाज स्टेप आउट करतोय. चेंडू मागे आपडला आणि त्यानंतर हा डॉट चेंडू. त्यांना खरं तर ओळखलंय गोलंदाजांना की फलंदाज स्टेप आउट करतोय आणि शॉर्ट पिच चेंडू जरूर पाहायला मिळाला आणि हा डॉट चेंडू. डेथ ओव्हरच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी सध्या आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. मोठ्या फटक्यापासून खरं तर वंचित ठेवलं या दोन्ही फलंदाजांना. आडव्या बॅटनं केलेला हा फटका गॅपमध्ये जाईल. मिड विकेटला कोणीही क्षेत्ररक्षक नाही आहे आणि चेंडू फरार होईल सीमा पार. 4 धावा चौकार. एकूण धावसंख्येचा आपण विचार जर केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 41 या धावसंख्येवर. आणि खरं तर 30 धावा जो फलंदाज ठोकेल त्याला निलेशजी भोईर विचुंबे यांच्याकडून ब्रँडेड शूज देईल. आणि 29 धावावर खेळताना आपण पाहतोय फलंदाज शैलेश भोईरला.
हो, खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. पंचांचा इशारा, इट्स नो बॉल, नो चेंडू. नो चेंडू फेकला आणि पुढचा चेंडू खरं तर असेल फ्री हिटचा चेंडू असेल. या फ्री हिटच्या चेंडूचा खरं तर फायदा उचलावा लागेल फलंदाजांना. हा चेंडू फुलर लेनचा आडव्या बॅटनं वाडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक जरूर तैनात होता. प्रयत्न चांगले दाखवले, 100% योगदान देत असताना आपल्या संघाला. हा थ्रो जर कॅरी केलं असं कदाचित एक धाव या ठिकाणी वाचली असे आणि जिथे 2 धावा तिथे 3 धावा आल्या. फ्री हिटचा चेंडू आपण पाहिला, त्या फ्री हिटच्या चेंडूवर एकूण धावा आल्या 3 आणि या 3 धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला एकूण 47 या धावसंख्येवर. टोटल 46 धावा आपण पाहतोय आणि 2 क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू जाईल सीमा पार, मिळतील 4 चौकार. धावा धावपालकर आपण पाहतो, एक टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न केला जातो मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय निर्मल एंटरप्राइजेस भैरवनाथ विचुंबे संघाच्या माध्यमातून प्रथमतः ज्यांच्या वाट्याला फलंदाजी आली आहे शेवटचा चेंडू. हो, यॉर्करचा चेंडू आपण पाहिला, आउटसाइड ऑफ स्टंप करण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू डॉट. पहिलं सत्र इथून समाप्त झालं आणि पहिल्या सत्रामध्ये खरं तर निर्मल एंटरप्राइजेस भैरवनाथ विचुंबे संघानं धावा बनवल्या. एकूण 2 फलंदाज गमावत असताना एकूण 50 धावा आणि 24 चेंडू मध्ये 51 धावांची गरज जिंकण्यासाठी I11 कोण संघाला. या धावा 51 खरं तर कंपल्सरी चेस करावे लागतील I11 कोण संघाला आणि जो संघ जिंकणार तो जाणार सुपर 4 मध्ये आणि त्याच्या वाट्याला येणार एक ट्रॉफी. हे सुद्धा आपण पाहू शकाल, कारण सुपर 4 मध्ये कुठला संघ जाणार, विचुंबे संघ जाणार की कोण जाणार याच्याकडे सर्व लक्ष लागले. घेऊया छोटासा ब्रेक. पुन्हा एकदा 24 चेंडू आणि 51 धावांची गरज I11 कोण संघाला. थँक्यू व्हेरी मच. या दरम्यान आपण पाहतोय ज्ञानेश्वरजी ढवळे साहेबांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया स्वागत. मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण त्यांना आपण इथे सन्मानित करूया. ज्ञानेश्वर ढवळे साहेब आमचे युवा उद्योजक, त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया स्वागत. आणि पुढचं स्वागत असेल राम पाटील यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया स्वागत. आमच्या रायगडचे बेस्ट अपडेटर राम पाटील यांचं आपण करूया हार्दिक स्वागत. खरं तर राम पाटील आमचे रायगडचे बेस्ट अपडेटर, त्यांचा सन्मान. त्यानंतर विनायकजी म्हात्रे साहेब आमचे युवा उद्योजक आणि जगदीशजी पाटील विचुंबे, या दोघांनाही मी विनंती करतो आपण दोघंही आमच्या सन्मान आपण स्वीकारावा. विनायकजी म्हात्रे, जगदीशजी पाटील, विचुंबे या दोन्ही मान्यवरांचा आपण सन्मान करावा. खरं तर 3 विकेट घेणाऱ्या क्षेत्ररक्षण करताना आपण आता विचुंबे संघाला पाहू शकाल.
निलेशजी चंद्रकांत भोईर यांना आपण पाहू शकाल 3 विकेट घेतल्या तर त्यांच्या माध्यमातून ब्रँडेड शूज देण्यात येतील. कुठल्याही गोलंदाजानं जर 3 विकेट घेतल्या विचुंबे संघाच्या तर त्याला ब्रँडेड शूज असतील. विनायक म्हात्रे, जगदीश पाटील विचुंबे आमच्या युवा उद्योजक, त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया स्वागत. मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण इथे सन्मानित करूया. आणि एकूण विचार केला तर येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून करूया हार्दिक स्वागत. सुस्वागतम स्वागतम. शनिवार वाडा ग्रुप आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. वर्ष 3 स्वर्गीय योगेश पाटील स्मृती चषक 2025. चला 2 फलंदाज पाठवा मैदानामध्ये, जास्त वेळ घेऊ नका. बघा आज फायनलचा दिवस. आणि शनिवार वाडा म्हटला की रामदासजी तुपे साहेब आमच्या शनिवार वाडा ग्रुपच्या अध्यक्ष. आणि 2 फलंदाज सुद्धा मैदानामध्ये दाखल झाले. 51 धावांचं खरं तर लक्ष आणि सुपर 4 मध्ये जाण्यासाठी चाललेली ही लढाई. आणि सुपर 4 मध्ये जो संघ जाईल त्याच्या वाट्याला एक चमचमती ट्रॉफी आणि खरं तर 25,000 कॅश प्राइज. पाहूया कशा प्रकारे प्रथम पाहतोय की या स्पर्धेमध्ये एकूण आपण पाहिलं 1 लाख रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी. आणि गुरुजी पाटील यांना सुद्धा आपण पाहतोय. गुरु पाटील यांना सुद्धा आपण करूया विनंती, आपण यावं मंचावर. आपलं सरचे स्वागत. अनिकेत म्हात्रे आणि आकाश म्हात्रे ही जोडी मैदानामध्ये खरं तर दाखल झाले. अविनाश पाटील गोलंदाजीच्या मार्कवर पहिले षटक घेऊन आलाय. 51 धावा खरं तर त्या ठिकाणी चेस करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. चेंडू मध्ये 51 धावा खरं तर चेस करायचे आहेत. I11 कोण संघाला प्रथम फलंदाजी आपण पाहिली होती विचुंबे संघाच्या 50 धावा कुठल्या होत्या आणि 51 धावांचं लक्ष. पंचांचा ग्रीन सिग्नल. सामन्याला होईल सुरुवात. 24 चेंडू आणि 51 धावांची गरज I11 कोण संघाला जिंकण्यासाठी. अविनाश पाटील पहिला गोलंदाज, विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाते. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. आकूट टप्प्याचा चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. फक्त धाव मिळेल सिंगल. आणि साई 40+ आणि उल्वे 40+ संघाचा संघनायक. आपण टॉस साठी या. साई 40+ आणि उल्वे 40+. गोलंदाज हा चेंडू आपण पाहिला आउटसाइड ऑफ स्टंप. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. डॉट चेंडू येईल. जबरदस्त गोलंदाजी आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अविनाश पाटीलची. पहिलं षटक माझ्या हाती का सोपवलं याचं उत्तर देत असताना आता खरं तर संघर्ष करावा लागेल. I11 कोण संघाला. चांगला फटका गॅप मध्ये डाऊन द ग्राउंड. हा फटका क्लासिकल स्ट्रोक आपण पाहतोय. फलंदाजच्या बॅट मधून मिळतील 4 धावा. चौकार. व्हेरी मच. साई 40+ आणि उल्वे 40+ संघ आपण टॉस साठी या. आकाशच्या बॅट मधून हा चौकार आपण पाहिला. आक्रमक इरादे घेऊन उतरलाय. खरं तर क्षेत्र कोणतेही निवडा, यशा कष्टाला पर्याय नाही आहे. जर कष्ट तुमचे प्रामाणिक असतील तर तुमच्या यशालाही पर्याय नाही आहे. आणि आता मेहनत करावी लागेल. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आहे. खरं तर आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा पाहिलंय. सचिन तेंडुलकरनं सुद्धा संघर्ष केलाय. युवराज सिंगनं संघर्ष केलाय. मॅक्सवेलनं संघर्ष केलाय. रिषभ पंत या खेळाडूंनी सुद्धा संघर्ष केलाय. आणि आज एक चांगल्या खेळाडू म्हणून त्यांना ओळखलं जात आहे. आणि तो संघर्ष सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावा लागेल. जर सामना जिंकायचा असेल तर विचुंबे संघासमोर तुम्हाला 2 हात
करावे लागतील. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. आडव्या बॅटने खेळलेला हा फटका आपण पाहतोय. वाडी लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक जरूर तैनात. अप्रतिम प्रयत्न, पकडला झेल आणि संपुष्टात आणलाय आकाश मात्रेचा खेळ. फलंदाज बाद. झटका आई11 कोण संघाला, जिथे आपण एक चौकार त्याच्या बॅट मधून आकाश मात्रेच्या बॅट मधून जरूर पाहिलाय आणि त्या आकाशला माघारी परतवण्याचं काम केलं होतं अविनाश पाटीलनं. खरं तर विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे आणि त्यानं खरं तर ही मिळवली विकेट. आता कुठेतरी प्रेशर आणण्याचं काम केलं जात आहे आई11 कोण संघावर. आणि नवीन बॅटर मध्येच्या आतमध्ये आपण पाहू शकाल क्रमांक 3 अक्षय गाताडे. खरं तर आई11 कोण संघाची रन मशीन, खरं तर डायमंड ऑफ कोण टीम. खरं तर कित्येक मैदान ज्यांना आपल्या फलंदाजीच्या जोरावर गाजवलेत, आज संघाला गरजच आहे. कारण आकाश बाद झाल्यानंतर पूर्णपणे जबाबदारी अक्षयवर. हा फटका बॅटची इनसाइड एज आणि फलंदाज होईल बाद. त्रिपलाचेत बाद. आल्या पावली माघारी परततोय अक्षय गाताडे. बॅक टू दी पवेलियन. आता खरं तर विचुंबे संघ कुठेतरी चांगल्या स्थितीमध्ये म्हणावे लागेल. कारण एका पाठोपाठ 2 फलंदाज बाद झाले. आकाश मात्रे बाद झाला, अक्षय गाताडे बाद झाला. आता नवीन बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये. कणाकणांनी भरलेल्या भिंतीला पावसाची भीती नसावी, यातनांनी सावरलेल्या डोळ्यांना आसवांची भीती नसावी आणि प्रयत्न, मेहनत, कष्ट सारेच असे निरंतर असतील तर स्वकर्तृत्वानं उभारलेल्या या देहाला अपयशाची भीती नसावी. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 2 गडी बाद असताना 6 या धावसंख्येवर. 6 धावा. नवीन फलंदाज अक्षय मात्रे मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत मात्रे आणि अक्षय मात्रेला आता सामन्याची पूर्णपणे जबाबदारी उचलावी लागेल. मी मगाशीच म्हटलं होतं का अविनाश पाटील विकेट टेकिंग गोलंदाज कित्येक मैदान ज्यांना आपल्या गोलंदाजीच्या जोरावर गाजवलेत आणि आज सुद्धा मसोबा मैदान शिवकर गाजवताना आपण त्याला पाहतोय. जिथे गोलंदाजीच्या मार्कवर आहे रोहित सुरते. रोहित सुरतेला आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 घेऊन आलंय. आणि या षटकामध्ये आपण विचार केला तर एकूण धावसंख्या फक्त आणि फक्त 6 धावा धावफलक. 2 फलंदाज बाद असताना आई11 कोण संघ. क्षेत्ररक्षण विकूल जाईल डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंगॉन, डीप लॉंगॉनला डीप लॉंगॉप आणि डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक. फुलर लेनचा चेंडू फ्लिक केला, फ्लिक ऑफ द रिस्क. स्क्वेअर लेगच्या ठिकाणी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर तैनात होता. चांगली क्षेत्ररक्षणाची भूमिका आणि तिथे मिळेल फक्त एकच धाव. एका धाव्याने संघ पुढे सरकेल, जाऊन पोहोचलाय एकूण 7 या धावसंख्येवर. येणारे 17 चेंडू आणि 44 धावांची गरज जिंकण्यासाठी. 17 चेंडू 44 धावांची गरज. सामना अजून संपलेला नाही आहे. हो, टॅपिंग क्रिकेट मध्येच्या आतमध्ये आपण पाहतोय पॉइंट, सिली पॉइंटला हा चेंडू आपण पाहिला. फक्त धाव मिळेल 1. खरं तर विचुंबे संघाला माहिती आहे की सिंगल धावेनं आमचं जास्त काही बिघडणार नाही आहे. एखादा मोठा फटका आला तर निश्चित गोलंदाजी करण्यावर संघावर प्रेशर येईल आणि एखादा डॉट चेंडू आला, विकेट आला तर आई11 कोण संघावर पूर्णपणे प्रेशर येईल. गोलंदाज पुन्हा एकदा रोहित सुरते. हा चेंडू बॅटच्या राडार मध्ये डाऊन द ग्राउंड हा फटका खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 3 लागेल आई11 कोण टीमला.
व्हेरी मच. साई 40+ संघाचा संघनायक आणि गौरी स्पोर्ट उल्वे या दोन संघाच्या संघनायकांना आम्ही विनंती करतो आपण टॉस साठी या. उल्वे 40+ आणि साई 40+. आणि त्या दरम्यान आपण पाहतोय आमच्या रॉकस्टार प्रवीण गायकर यांचं आगमन. त्यांचं सुद्धा आपण हार्दिक स्वागत. एकूण 15 चेंडू आणि 43 धावांची अद्यापही गरज जिंकण्यासाठी I11 कोण टीमला. खरं तर संघ थोडा अडचणी सापडल्या. या अडचणीतून आपल्या संघाला एखाद्या फलंदाजाला बाहेर काढावं लागेल. आउटसाइड ऑफ स्टंप करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा इट्स वाईड बॉल. एक अतिरिक्त धाव खरं तर मिळेल. येणारे 15 चेंडू आणि 42 धावांची गरज. पाणी घेऊन जा मैदानामध्ये. शनिवार वाडा ग्रुप आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. योगेश स्मृती चषक 2025. अतिशय दिमागामध्ये ही स्पर्धा आपण पाहिली. 4 दिवस आपण ही स्पर्धा पाहतोय आणि आज शेवटचा आणि अंतिमचा दिवस मेगा फायनलचा दिवस असेल. 8 संघ आज या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकाल. सुपर 8 पहिला सामना I11 कोण आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा निर्मल इंटरप्राइजेस भैरवनाथ विचुंबे. जिथे 15 चेंडू आणि 42 धावांची अद्याप गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. जिथे जीवन केदारी हा फलंदाज आणि अक्षय म्हात्रे आखू टप्प्याचा चेंडू जरूर होता. पूल करत होता बॅट आणि चेंडूचा खरं तर संपर्क नाहीये. आणि आता हा डॉट चेंडू. खरं तर संघर्ष करतो I11 कोण संघ मैदानाच्या आतमध्ये. संघर्ष जेवढा मोठा असेल तेवढा शानदार विजय तुमच्या पदरामध्ये पडेल यातील मात्र शंका नाहीये. गोलंदाज तयार रोहित सुरते. आडव्या बॅटनं सिंगल डबलनं खरं तर काम तुमचं बनणार नाही. धावांचं अंतर पाहिलं तर 51 धावांचा तुम्हाला पल्ला गाठायचा आहे. आणि षटक मार्गस्थ आपण दुसरं रोहित सुरतेचं एकदा मिळेल. एका धाव्याने संघ पुढे जाईल. वाटचाल करेल 10 या धावसंख्येवर. येणारे 13 चेंडू आणि 41 धावांची गरज. 13 चेंडू आणि 41 धावांची गरज जिंकण्यासाठी कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. गोलंदाज रोहित सुरते क्लासिकल स्ट्रोक पण पाहतोय. पॉइंट आणि कव्हर कडे खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलाय आणि तत्पुरी 2 धावा. आणि या 2 धावेच्या मदतीने संघ पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 12 या धावसंख्येवर. दुसरं षटक इथून समाप्त झालंय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. येणारे 12 चेंडू आणि I11 कोण संघाला 39 धावांची गरज जिंकण्यासाठी. थँक्यू व्हेरी मच. आणि आता 12 चेंडू मध्ये 39 धावांची गरज जिंकण्यासाठी I11 कोण संघाला. कंपल्सरी चेसिंग खरं तर या धावा आता कराव्या लागतील. आणि मैदानामध्ये हरलेला माणूस कधी पुन्हा जिंकू शकतो पण मनातून हरलेला माणूस कधी जिंकत नाही. खरं तर अपयश ही यशाची पहिली पायरी असते आणि अपयश पचवण्याची हिंमत तुमच्यामध्ये असली पाहिजे. 12 चेंडू 39 धावा. सामना अजून संपलेला नाही. 50-50 बॅलन्स दोन्ही संघांच्या बाजून आहे. एखाद्या 2 मोठे फटके आले तर I11 कोण संघ सामन्यामध्ये खरं तर शिरकाव करेल.
तिसरं षटक आपण पाहू शकाल जतीन भोईर. टर्निंग पॉइंट षटक असेल का याच्याकडे सुद्धा लक्ष असेल. कोण संघ या सामन्यामध्ये शिरकाव करेल की विचुंबे संघ या सामन्यामध्ये शिरकाव करेल. सध्याच्या स्थितीला आपण जर पाहिलं तर विचुंबे संघाचं पारडं थोडं जड झालंय, कारण धावांचा विचार केला धावपालकावर फक्त 12 धावा 3 फलंदाज बाद झालेत I11 कोण संघाच्या. आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 39 धावांची गरज जिंकण्यासाठी. गोलंदाज तयार जतीन भोईर. स्लो ओव्हर वन डिलिव्हरी. 5वा चेंडू. खरं तर फिंगर रोल केली होती गोलंदाजानं आणि हा बॅटच्या कडा लागल्या. बॅटच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल. एका धावेने संघ पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 या धावसंख्येवर. येणारे 11 चेंडू आणि 38 धावांची गरज. 11 चेंडू 38 धावांचं समीकरण थोडं डिफिकल्ट झालंय. मोठे फटके खेळावे लागतील. मोठे फटके कधी येतील. बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आलाय आणि अखेरता बऱ्याच कालावधीनंतर आलेला हा दणदणीत षटकार. येस क्या बात आहे. अक्षयच्या बॅट मधून हा षटकार आपण पाहिलाय. खर तर जिंकण्याची आशा त्यानं पल्लवित केली आहे. षटकार अक्षय म्हात्रेच्या बॅट मधून एकूण धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 या धावसंख्येवर. येणारे 10 चेंडू 32 धावांची गरज. सामना खर तर अजून संपलेला नाही आहे, कारण मी अजून जिंकलेला नाहीये. खोदून काढण्याचा प्रयत्न मिड विकेटला क्षेत्ररक्षक तितकेच चांगलं थ्रो आपण पाहिला, रॉकेट थ्रो, आणि पण 2 धावा त्या ठिकाणी वाचू शकला नाहीये. समीकरण बदलेल. 9 चेंडू मध्ये आता 30 धावांची गरज. खरं तर खेळाडूंच्या जगामध्ये कमी नाहीये. बनायचं असेल तर गेम चेंजर बना. आणि अक्षय मैदानामध्ये जोपर्यंत उभा असेल तोपर्यंत सामन्याचं चित्र काही वेगळं असेल, कारण अक्षय मध्ये ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, सामना फिरवण्याची. गोलंदाज जतीन भोईर. उलटा चेंडू आडव्या बॅटनं आणि त्या ठिकाणी सोपा झेल टिपला गेलाय आणि फलंदाज झालाय बाद. अक्षय म्हात्रे बॅक टू दी पवेलियन. वर संपूर्ण आशा संघनायकांना टाकल्या होत्या. तो अक्षय सुद्धा मैदानाच्या बाहेर. मित्र म्हणेन संकटात सापडलाय I11 कोण संघ, कारण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तुम्हाला पोहायला शिकायला लागेल. कारण नदीच्या काठ गाठायचं असेल तर तुम्हाला नदीमध्ये उतरावं लागेल. पाण्याचा तल शोधायचा असेल तर नदीमध्ये उतरावं लागेल, कारण की काठावर बसून तुम्ही चांगले तरणपटू बनणार नाही. आडव्या बॅटनं केलेला हा फटका आपण पाहिला. ऑन साइडला ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक तैनात. उचलेल फेकेल तोपर्यंत फक्त धाव मिळेल सिंगल. आता समीकरण कुठेतरी माग होत चाललंय. सिंगल धावेनं खरं तर विचुंबे संघाचं काही बिघडणार नाही आहे. आणि एका धावेनं खरं तर विजयाच्या समीप तुम्ही पोचायला खूप वेळ लागेल, कारण धावांचा विचार केला 7 चेंडू मध्ये 29 धावांची अद्याप गरज जिंकण्यासाठी I11 कोण संघाला. चांगला फटका हवेमध्ये चेंडू आहे. स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचलाय आणि हा झेल जमिनीला ड्रॉप केलाय. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि पंचांचं बोट आकाशाकडे आहे. धाव मिळेल या चेंडूवर फक्त एकूण एका धावेने संघ पुढे सरकेल 23 या धावसंख्येवर. 6 चेंडू आणि 28 धावांची. सहा चेंडू आणि 28 धावांची गरज. आता सामना जिंकणार कोण? विचुंबे संघ जिंकणार की I11 कोण संघ जिंकणार? निर्मल इंटरबाजेज भैरवनाथ विचुंबे संघ गोलंदाजी करतोय. काय फलंदाजी दाखवली होत्या
पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिली होती 50 धावा कुठल्या होत्या आणि 51 धावांचं भलं मोठं टार्गेट खरं तर ठेवलं होतं. आणि सध्या परिस्थिती आपण पाहिली तर IL कोण संघ पूर्णपणे संकटात सापडलाय. या संकटातून कुठला असा फलंदाज असेल जो आपल्या संघाला बाहेर काढेल. जिथे प्रशांत म्हात्रे आलाय नवीन फलंदाज आणि जीवन केदारी. जीवन बाद झाल्यानंतर प्रशांत म्हात्रे. केतन राजभरला आपण पाहू शकाल नवीन बॅटर. 6 चेंडू 28 धावांची गरज. सामना खरं तर अजूनही दोन्ही संघांच्या बाजूने 50-50 बॅलन्स आहे. कारण क्रिकेट म्हटलं की अनिश्चिततेने भरलेला खेळ, कधीही रंग बदलणारा हा खेळ आपण पाहू शकाल. आणि पहिल्या चेंडूत षटकार आला तर विजयाच्या आशा पल्लवित होतील I11 कोण संघाच्या. जिथे गोलंदाजी मार्कवर येईल गोलंदाज सुशील भिंगारकर. पहिला चेंडू बॅकफुटवर जाऊन पंच करत होता आणि हा चेंडू डॉट. सामन्यावर पूर्णपणे पकड निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय विचुंबी संघाच्या माध्यमातून. आता 5 चेंडू 28 धावांची गरज. 5 चेंडू 28 धावांची गरज. कोण जिंकणार, कोण हरणार. पुलरलेनचा चेंडू होता. आडव्या बॅटनं खेळायचा. बॅटवर चेंडू आला नाही. सिंगल धाब्यानं खरं तर विजयाच्या समीप तुम्ही पोहोचू शकत नाही. सिंगल धाव आली आणि सिंगल धावेच्या मदतीने खरं तर 4 चेंडू मध्ये आता 27 धावा बनवायच्या आहेत. समीकरण अवघड होत चाललंय आणि या परिस्थितीवर खरं तर मात करणं तिसऱ्या षटकामध्ये गरज होती. आणि जिथे आपण पाहिलं स्लोवर 1 5वा चेंडू फेकलाय आणि त्या चेंडूवर सुद्धा लेग बायचा इशारा आणि एक सिंगल धावाल्या. सिंगल धाव्यानं खरं तर तुम्ही विजयाच्या समीप पोहोचू शकत नाही. सामन्यावर हळूहळू पकड निर्माण करण्याचा प्रयत्न, पकड तर निर्माण केली. विचुंबी संघाचं पारडं जड झालंय. आता अशक्य असं लक्ष. पुन्हा एकदा स्लोवर 1 डिलिव्हरी. हा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. सामना पूर्णपणे झुकलाय विचुंबी संघाच्या बाजूनं. खरं तर 4 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत आणि येणारे 2 चेंडू असतील आणि 26 धावांची गरज. पुलटा चेंडू आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग मध्ये तैनात. सिंगल धावाली. सामना मेकर म्हणेन पूर्णपणे झुकलाय. निर्मल एंटरप्राइजेस भैरवनाथ विचुंबी संघाच्या बाजूनं. खरं तर फलंदाजांना दाखवलेली निराशा. अक्षय गाताडे बाद झाला. 0वर गोल्डन डकची शिकार बांधल्यानंतर पूर्णपणे बॅकपटू गेला संघ. स्लोवर 1 आणि शेवटच्या चेंडूवर आलाय हा चौकार. धावांचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न आणि 22 धावानं खरं तर I11 कोण संघ इथे पराभूत झालाय. आणि सुपर 4 मध्ये पोहोचणारा पहिला संघ आपण पाहिलाय निर्मल एंटरप्राइजेस भैरवनाथ विचुंबी टीम.